झालं नाही. निवडणूक आयोगाकडून कोणती अपेक्षा नाही. निवडणूक आयोग त्याला म्हणतो, न्यायालय म्हणतो, त्यांच्याकडनं आपल्याला कोणती अपेक्षा नाही. सर्वोच्च न्यायालय काहीही ऐकायला तयार नाही. सर्वोच्च न्यायालयानं जर जनतेचं म्हणणं ऐकलं नाही, मग सर्वोच्च न्यायालय कशा करता आम्ही स्थापन केलेलं. तुम्ही ईव्हीएम संदर्भातली याचिका 2 मिनिटात उडवून लावता. हा कोणता न्याय झाला? तुम्ही ऐकून घ्या आम्हाला काय म्हणायचं आहे. लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. एरवी तुम्हाला पब्लिक क्राय दिसतो, एरवी तुम्हाला जन आक्रोश दिसतो आणि तुम्ही सुमोटो कारवाई करता. पण ह्या प्रकरणामध्ये काय सांगतात ते सर्वोच्च न्यायालय, की जेव्हा तुमचा विजय होतो तेव्हा तुम्ही आमच्याकडे येत नाही आणि जेव्हा तुम्ही पराभव होतो तुमचा तेव्हा तुम्ही आमच्याकडे ईव्हीएमची तक्रार घेऊन येता. असं कधी झालेलं नाही. सातत्याने 10 वर्ष निकाल सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, आम्ही सातत्यानं म्हणतोय की मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला पाहिजेत. जगामध्ये कुठे ईव्हीएमचा वापर होत नाही. मग भारतातच अट्टास कशाला? मोदी आणि शहांची एवढी ताकद असेल, जिंकण्याची खात्री असेल, त्यांनी मतपत्रिकेवर जिंकून दाखवावं. का घाबरतायत ते? राऊत साहेब, एक विषय होता की महायुती सत्ता स्थापनेसाठी हालचाली करते असं असताना आता महाविकास आघाडीचं भवितव्य काय आहे? असं म्हटलं जातंय की महाविकास आघाडी ही फुटू शकते. महाविकास आघाडी स्वबळाची भाषा करू लागली. कोणी स्वबळाची भाषा करत नाही. महाविकास आघाडी घट्ट आहे. विधानसभेची लोकसभेच्या वेळेला जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा कोणी हे प्रश्न उपस्थित केले नाही. विधानसभा निकाल हे कोणत्या पद्धतीने लागलेत आणि त्याला कोणती तांत्रिक कारणं समोर आली आहेत त्याचा अभ्यास आम्ही करतो तिन्ही पक्ष. फक्त आता प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फार फरक आहे. त्यावेळेला योग्य निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. पण महाविकास आघाडी ही एकसंघ आहे. एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न राहील. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांची यांच्यात सतत संवाद आणि संपर्क सुरू आहे. पण राऊतसाहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांचा तुम्ही विषय काढला. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेना युबीटी स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक आम्ही एकत्र बसून निर्णय नाही. निवडणुका जाहीर झाल्यात का? निवडणुका घ्यायची हिंमत ते दाखवतील का अजून? जेव्हा निवडणुका